बांधवांनो, स्वागत आहे आपलं दत्ताची वेळी माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। सरकारने सरकारच्या सोयीसाठी सुरू केलेली योजना ती म्हणजे 1 रुपयामध्ये केवळ पीक विमा मिळणार। आता त्याच्याच सोयीसाठी त्या योजनेमध्ये आणखी काही बदल सरकार करू पाहत आहे। शेतकऱ्यांनी तर सांगितलं नव्हतं की 1 रुपयामध्ये आम्हाला विमा द्या, की त्याच्या सोयीसाठीच म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी शेतकऱ्याला लालूच दाखवण्यात आलं। आणि आता ज्यावेळेस त्यांची पोळी भाजली गेली आहे, आता त्या योजनेमध्ये आणखी त्यांच्या सोयीच्या हिशोबाने निकष किंवा बदल हे करण्यात येत आहे। मग नेमकं हे बदल करण्यामागचं कारण काय आहे? खरंच 1 रुपयामध्ये पीक विमा या योजनेमध्ये अशा काही त्रुटी आहेत का ज्यामध्ये बदल करावा लागतोय? आणि काही बदल केल्यानंतर ती योजना आणखी भक्कम बनणार आहे, त्याचा फायदा सरकारला होणार आहे, पीक विमा कंपन्यांना होणार आहे का शेतकऱ्यांना होणार आहे तेही पाहायचं आहे। मग नेमकं का बदल करावा लागतोय? सरकारला 1 रुपयामध्ये पीक विमा देण्यासाठी तिजोरीमध्ये कडकडाट आहे। मग जे काही प्रीमियम आहे 20% तेही सरकार भरू शकत नाहीये का? याचाही खुलासा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जर तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारशी निगडीत जर काही तुम्हाला माहिती तंतोतंत माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका। चला तर माहितीला सुरुवात करूया। मित्र हो, 2 वर्ष म्हणजे 2024 आणि 2025 मध्ये सरकार दिलदार झालं आणि शेतकऱ्याला म्हटलं की 1च रुपया तू भर, बाकीचे 20% जे काही प्रीमियम आहे तुझं आम्ही सरकार भरणार आहोत। आणि या आशेवरतीच लाखो करोडो शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचा विमा उतरवला। आपण पाहतोय की 2023च्या तुलनेत 2024 आणि 25 मध्ये विमा भरणाऱ्याची संख्या जी आहे शेतकऱ्याची ही दुपटी तिपटीने 4 पटीने वाढली गेली। मग आता या वाढलेल्या रकमेचा जर का एखाद्या शेतकऱ्याला नुकसान झालं असेल, आपण पाहतोय की आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला नुकसान तर झालेलंच होतं। ही नुकसान भरपाई देताना कंपन्याचा आणि सरकारचे कस लागत होती। मग त्यामध्येच काही कंपन्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्याला थोडकीशी का होईना मदत ही करण्यास सुरुवात केली। आणि त्या मदतीचा आकडा जे कोणी शेतकरी जास्त असल्यामुळे करोडोच्या घरात शेतकऱ्यांची संख्या गेल्यामुळे थोडकीशी सुद्धा मदत ही कंपन्यांना आणि सरकारला न परवडणारी सारखी झाली होती। मग आता या विम्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आता बदल कोणकोणते आहेत ते आपण पाहूया। सर्वप्रथम विमा कुठल्या आधारावरती दिला जायचा? विमा देण्याचे 5 ट्रिगर होते। त्यामध्ये ट्रिगर नंबर 1 की अग्रिमचा विमा, म्हणजे अग्रिम 25%चा विमा दिला जायचा। की काही ठिकाणी समजा जून मध्ये पेरण्या सुरू होत आहेत, 15 जूनच्या नंतर पेरण्या सुरू होत आहेत, तर ज्या ठिकाणी 15 जून ते 30 जून पर्यंत पाऊसच पडला नाही, त्यामुळे पेरण्या झालेल्या नाहीये, किंवा पेरण्या केल्यात आणि पेरण्या केल्यानंतरच एकदम पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि पेरलेलं पीक हे 10 ते 20% उगवलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 25% अग्रिमचा विमा हा दिला जातो। जो शेतकरी आता पेरू शकत नाही किंवा दुबार पेरण्याचं संकट ज्यावरती आलंय त्यामध्ये पहिला निकष होता की अग्रिमचा पीक विमा। त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, म्हणजेच काय की प्रतिकूल परिस्थिती, काही ठिकाणी पूर येतो, काही ठिकाणी दुष्काळ असतो, तर आपल्या भौगोलिक रचनेच्या अनुसार प्रत्येक ठिकाणची भौगोलिक रचना वेगवेगळी आहे, त्यामुळे तुमची जी काही स्थानिक तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथली जी काही नैसर्गिक आपत्ती आली असेल, काही ठिकाणी काही किडीचा प्रादुर्भाव असतो, तो काही सर्वत्र नसतो, पण त्या ठिकाणी जर तुमचं अतिवृष्टी झाली आहे, पूर आलेला आहे, शेतपीक वाहून गेलेलं आहे, तर तुम्हाला त्याचाही लाभ मिळाला जातो। ते म्हणजे दुसरं। आता तिसरा ट्रिगर असा होता की हंगामातील प्रतिकूल परिस्थिती। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या काळामध्ये हंगामामध्ये पीक उपलब्ध आहे शेतामध्ये, यामध्ये कुठल्याही स्टेजवरती पिकाच्या पेरणी असेल किंवा पीक मोठं झालंय किंवा कापणीच्या वेळेस असेल, तर त्या काळामध्ये हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती जर निर्माण झाली असेल कुठली, तर त्यामध्येही तुम्हाला मदत ही दिली जायची। चौथा ट्रिगर असा होता की काढणी पश्चात तंत्रज्ञ, म्हणजे जी काही तुमची कापणी झाली असेल तर ते कापणीच्या नंतर कापणी आधारित जे काही कापणी केल्यानंतर जे काही उत्पन्न तुमचं झालेलं आहे, जे काही घट झालेली असेल मागच्या वर्षी किंवा ॲव्हरेज किती उत्पन्न निघतंय त्याच्या प्रमाणात किती उत्पन्न निघालंय, यावरतीही पीक विमा दिला जातो। त्यासोबतच कापणी आणेवारी एक असते, पैसेवारी आणेवारी हा एक प्रयोग आहे। अशा प्रकारे 5 ट्रिगर्स होते ज्यावरती की विमा हा दिला जायचा। परंतु आता सरकारने काय केलेलं आहे की ह्या 4ही गोष्टी काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि आता केवळ एकच आधार किंवा एकच ट्रिगर हे लागू करण्यात आलेलं आहे, आणि ते म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञ। म्हणजे काढणीच्या आधारावरतीच तुमचं पीक सुरुवातीला तुम्ही पेरलंय ते नाही उगवलं किंवा अतिवृष्टी झाली किंवा तुमचं अग्रिम तर विसरूनच जा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती विसरून जा, आणि आता फक्त आणि फक्त केवळ ते शेवटचं ट्रिगर आहे ते म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञ। मग आता नेमकं शेतकऱ्याला ह्याचा किती पट फायदा होणार आहे?
आपण पाहतोय की या 5 ट्रिगरमध्ये सगळ्यात जास्त जर मदत शेतकऱ्याला आणि वेळेत जर मदत मिळत असेल तर ती म्हणजे 25% अग्रिमची. महाराष्ट्रात मराठवाड्यात बहुतांश शेतकऱ्यांना 2024चा अग्रिमचा विमा लागू झाला होता आणि तो त्वरित वाटप करण्यात आल्यामुळे शेतकऱ्याला बराचसा दिलासा मिळालेला आहे. परंतु आता इथून पुढे असं काहीच होणार नाहीये. जर नुकसान झालं तर तुम्हाला वाट बघायला लागेल काढणी पश्चातची आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये काही तुमचं नाव आलं तर नंतरच तुम्हाला जी काही मदत आहे आणि ती मदत पण एकदम थोडी असणार आहे. त्यामध्ये टक्केवारी अनिवार्य ठरली जाईल आणि त्या हिशोबानेच तुम्हाला मदत मिळेल. आता ती मदत कधी वाटप होणार, कारण काढणी पश्चात म्हटल्यानंतर हंगाम संपल्यानंतरच तुम्हाला त्याचं जे काही मूल्यमापन आहे ते केलं जाणार आहे आणि त्याच्याच 6-7 महिन्यानंतर म्हणजे पूर्ण वर्ष तुमचं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मदत मिळणार आहे. तर हा होता नेमका बदल सरकारच्या येणाऱ्या जो काही पीक विमा असणार आहे त्यामध्ये बदल झाला. सोबतच असा एक बदल आपण ऐकण्यात येतोय की जी काही रक्कम आहे प्रीमियमची, जी शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये प्रीमियम भरला जातो, आता ती ही रक्कम कमी करण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला शेतकऱ्याला जे काही प्रीमियम असणार आहे त्याचा सोयाबीनचा जे काही भाव आहे हेक्टरी जे काही असणार आहे 200 350 त्या हिशोबाने आणि ज्वारीचे जे काही 200 रुपये असणार आहेत किंवा गव्हाचं जी काही रक्कम असणार आहे ते प्रीमियम तुम्हाला भरावं लागणार आहे. बदल करण्याचं कारण म्हणजे कारण नंबर 1 जे की कृषी मंत्री कोकाटे साहेब सांगतायत किंवा माध्यमातून हे करण्यात येते की 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याची जेव्हापासून सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये बोगस पीक विमा भरणे किंवा सरकारी जमिनीवरती ट्रस्टची जमीन आहे, खुलं माळरान आहे, अकृषिक जमिनी आहेत यांच्याही नावावरती म्हणजे ह्या सातबाऱ्यावरती पीक विमा उतरवण्यात आलेला आहे आणि त्याचा बऱ्यापैकी फायदाही घेण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं आहे की काही केंद्र चालकाच्या मार्फतच बोगस कागदपत्र जमा करून किंवा शेतकऱ्याचा सातबारा आहे आणि जमिनीचे कागदपत्र हे केंद्र चालकाचे किंवा अन्य कुठल्या तरी व्यक्तीचे आहेत अशी प्रकार आढळण्यात आलेले आहेत. त्यामुळेही यावरती चाप बसावा म्हणून आता 1 रुपयामध्ये पीक विमा कमी करण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्वाचं कारण जे मला वाटतं किंवा जनतेला सरळ सरळ माहिती आहे की तिजोरीमधला कडकाळा. आपण पाहतोय की वित्तीय तूट ही जी काही आपली वाढत चाललेली आहे आणि आता शेतकऱ्याचा जो काही विमा आहे तो भरण्यासाठी प्रीमियम आहे 20% कंपन्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नसावा किंबहुना जी काही योजना सरकारने राबवलेल्या आहेत जसे लाडकी बहीण असेल किंवा आणखी इतर कुठल्या योजना आहेत त्यामध्ये निधी वळवायचा असेल किंवा त्यांच्या निधी पूर्तता करायची असेल तर आता सरकारकडे या 20% प्रीमियम भरण्यासाठी किंमत पैसे नाही आहेत. त्यामुळेच आता शेतकऱ्याला स्वतःचे किमतीनं विमा भरणं आहे, त्याचं 20%चं प्रीमियम भरणं हे गरजेचं आहे. तर ही होती माहिती की नेमकं सरकारनं सरकारच्या सोयीसाठी सुरू केलेली योजना आता त्याच्या सोयीनुसार जी काही बदल करणार आहेत आणि याचा फायदा नेमकं कुणाला होणार आहे. नेमकं सरकारला याचा फायदा होईलच हे तर दिसूनच येत आहे, पण शेतकऱ्याला आता किती परेशानी व्हावी लागेल. पीक विमा जे काही हातावर मोजणे इतके शेतकऱ्यांना विमा मिळत होता आता तोही वंचित राहणार आहे. त्यामध्ये बरेच सारे निकष लागतील की क्लेम केला तरच किंवा तुमचं पीक पाणीचा असेल तरच या सगळ्या गोष्टीच्या आता आपण शेतकऱ्याने पीक विम्याकडे खरंच पाठ वळवणार का हेही आपण पाहणार आहोत. वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.